नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणिताचा ट्रिग्नोमेट्री हा चॅप्टर बघतो आहे. ट्रिग्नोमेट्री म्हणजे याला मराठीमध्ये आपण म्हणतो त्रिकोणमिती. त्रिकोणमिती. आता ट्रिग्नोमेट्री हा जो चॅप्टर आहे, हा चॅप्टर त्रिकोणाशी रिलेटेड आहे. त्रिकोण मीन्स राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल, ट्रायंगल ए बी सी, ट्रायंगल ए बी सी. हा ट्रायंगल एबीसी आहे. हा ट्रायंगल एबीसी आपण काढला आहे. याच्यामध्ये एक अँगल हा राईट अँगल आहे. टू अँगल्स आर ॲक्यूट अँगल. या काटकोन त्रिकोणाशी रिलेटेड, राईट अँगल ट्रायंगलशी रिलेटेड हा ट्रिग्नोमेट्री चॅप्टर आहे. याच्यामध्ये काही रेशो आहेत महत्वाचे. जसं सगळ्यात पहिला रेशो आहे साइन थिटा. साइन थिटा मतलब म्हणजे काय? अपोजिट साइड, म्हणजे ओ अपोजिट साइड साठी वापरू आपण एच हायपोटेनियस. सपोज सी अँगल इज अ थीटा अँगल. आपण काय म्हटलं? सी अँगल हा थीटा अँगल आहे. तर साइन थिटा जर आपल्याला काढायचा आहे अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस, मग साइन थिटाची अपोजिट साइड कोणती येणार? अपोजिट साइड ए बी आणि हायपोटेनियस ए सी. त्याच्यानंतर आहे कॉस थिटा. आता याच थिटाचा आपण कॉस थिटा काढू. आता कॉस थिटाचा रेशो काय येईल? ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनियस. आता बघा कॉस थिटाचा ऍडजसंट साइड बीसी आणि हायपोटेनियस एसी. साइन थिटा झाला, कॉस थिटा झाला. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा रेशो आहे टॅन थिटा. आता टॅन थिटा काढायचा म्हणजे नेमकं काय करायचं? इथे काय आहे? या थिटाचा आपण टॅन थिटा काढतोय म्हणजे अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. याची अपोजिट साइड कोणती? ए बी आणि ऍडजसंट साइड बी सी. साइन थिटा ओ बाय एच, म्हणजे ओ लक्षात ठेवण्यासाठी आपण काही ट्रिक लक्षात ठेवू. ओ आहा ओ ए, साइन थिटा ओ, कॉस थिटा आहा, टॅन थिटा ओ ए. हे आपण आपल्या माहितीसाठी लक्षात ठेवायचं. ओ आहा ओ ए. कधी कधी काय होतं, आपल्याला टॅन थिटा काढायला सांगितलं जातो आणि आपल्या समोर कॉस थिटा आणि साइन थिटा दिलेले असतात. मग त्यावेळी रेशो कोणता घ्यायचा? साइन थिटा अपॉन कॉस थिटा. हा एक रेशो आपण लक्षात ठेवायचा आहे. त्याचबरोबर आणखी महत्वाचा दुसरा रेशो आहे कॉट थिटा. कॉट थिटा जर आपल्याला काढायचा असेल आणि आपल्याला साइन थिटा आणि कॉस थिटा दिलेला असेल तर या ठिकाणी रेशो येतो आपला कॉस थिटा अपॉन साइन थिटा. बघा टॅन थिटाला साइन अपॉन कॉस येतो आणि कॉट थिटाला कॉस थिटा अपॉन साइन थिटा. अशा प्रकारे हा आपण रेशो घेऊ शकतो. याच्यानंतर आणखी पुढचे काही रेशो आहेत, हे तर लक्षात ठेवायचेच आहेत आपल्याला. याच्यापेक्षा आणखी काही रेशो आहेत तेही आपल्याला लक्षात ठेवायचे आहे आणि ते रेशो आपण लक्षात ठेवले तर आपल्याला ट्रिग्नोमेट्रीवरील उदाहरणं सोडवणं कठीण जाणार नाही. कुठल्याही कशाही प्रकारचं उदाहरण आलं तरी ह्या रेशोच्या माध्यमातून आपण ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. आता महत्वाचे रेशो कोणते? रेशोज आणि व्हॅल्यूज आहेत काही, ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. जसं आपण टॅन थिटा पाहिलं, टॅन थिटा म्हणजे मीन्स साइन थिटा आणि कॉस थिटा दिलं असेल आणि टॅन थिटा काढायचं असेल तर काय करतो आपण? साइन थिटा अपॉन कॉस थिटा. कॉट थिटा काढायचं असेल तर कॉस थिटा अपॉन साइन थिटा. आता आपण बघतोय कोसेक थिटा. हा सुद्धा एक रेशो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. कोसेक थिटा कसा काढायचा? हायपोटेनियस एच अपॉन अपोजिट साइड. त्याच्यानंतर दुसरा रेशो आहे सेक थिटा. कोसेक थिटा झाला, त्याच्यानंतर सेक थिटा. सेक थिटा काढायचा असेल तर काय? हायपोटेनियस अपॉन ऍडजसंट साइड. त्याच्यानंतर कॉट थिटा. कॉट थिटा काढायचा असेल तर ऍडजसंट साइड अपॉन अपोजिट साइड. बघा हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत रेशो. त्याचबरोबर कधी कधी काय होतं, आपल्याला साइन थिटा काढायचा असतो आणि आपल्याला थिटाचं माप दिलेलं असतं आणि साइन थिटा काढायचा असतो. तर समजा हा आता एक राईट अँगल आहे
राईट अँगल ट्रायंगल आहे. याच्यामध्ये आपण ABC हे घेतलं आणि या ठिकाणी थिटा दिलाय. आता या थिटाचं माप आपल्याला दिलेलं असेल आणि आपल्याला याचा साइन थिटा काढायचा आहे. याचा आपल्याला साइन थिटा काढायचा आहे आणि याचं माप दिलेलं आहे आणि कॉस माहिती आहे आपल्याला. तर मग काय कॉस 90 मायनस थिटा म्हणजे आपल्याला मिळेल साइन थिटा. त्याचबरोबर दुसरा रेशो आहे, दुसरा आहे लक्षात ठेवायचं आपल्याला. कॉस थिटा काढायचा असेल, सॉरी कॉस काढायचा असेल, कॉस थिटा नाही कॉस काढायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल, साइन 90 मायनस थिटा. तसंच आपल्याला कॉट थिटा जर काढायचा असेल, कॉट थिटा, तर कॉट थिटा काढायचा असेल तर आपल्याला टॅन 90 मायनस थिटा हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्याचबरोबर सेक थिटा काढायचा असेल, सेक थिटा जर आपल्याला काढायचा असेल तर इथे पण आपल्याला सेक थिटा असेल आपल्याजवळ तर 90 मायनस थिटा इक्वल टू कोसेक थिटा. त्याचबरोबर आपल्याला कोसेक 90 मायनस थिटा दिलाय आणि सेक थिटा काढायचा आहे. बघा आता उलट चाललोय आपण. सेक थिटा काढायचंय आपल्याला आणि सेक थिटा काढायचा आहे तर आपल्याला काय करावं लागेल, कोसेक 90 मायनस थिटा दॅट इज इक्वल टू सेक थिटा. हे आपल्याला रेशो महत्वाचे आहेत जे आपल्याला नेहमीसाठी लक्षात ठेवायचे आहे आणि ह्या रेशोच्या माध्यमातून आपण ट्रिग्नोमेट्रीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. आलं लक्षात? आता आणखी याच्या पुढे जाऊन बघू आपण. आता रिलेशन बिटवीन, आता ट्रिग्नोमेट्रिक रिलेशन. आता ट्रिग्नोमेट्रिक रिलेशन काय आहे बघा. ट्रिग्नोमेट्रिक रिलेशन. आता ट्रिग्नोमेट्रिक रिलेशन कसे काढायचे. आता रिलेशन कशाची असेल, सेक थिटा, कोसेक थिटा, टॅन थिटा, साइन थिटा, याच्याशी कसे काय रिलेशन आहे ते आपल्याला बघावं लागेल. सपोज साइन थिटा आहे. आता या साइन थिटाचं रिलेशन कोणाशी असेल, साइन थिटाचं आपल्याला काय म्हणाय 1 बाय कोसेक थिटा. आपल्याला कोसेक थिटा साइन थिटा काढायचा आहे, कोसेक थिटा दिलाय तर 1 बाय कोसेक थिटा. किंवा यालाच आपण दुसरं काय म्हणू शकतो, कोसेक थिटा आणि कोसेक काढायचं असेल आपल्याला, समजा कोसेक थिटा काढायचा असेल तर काय येईल, उलट व्हाईस वर्सा 1 बाय साइन थिटा. आलं लक्षात? अशाच पद्धतीने आपल्याला हे रिलेशन लक्षात ठेवायचे आहे. जसं आता कॉस थिटा आहे, कॉस थिटा इक्वल टू 1 बाय सेक थिटा. आता याच रिलेशन कशाशी आहे, सेक थिटा काढायचं आहे आपल्याला. सेक थिटा इक्वल टू 1 बाय कॉस थिटा. त्याचबरोबर टॅन थिटा काढायचं आहे आपल्याला. टॅन थिटा याचं रिलेशन कशाशी आपल्याला 1 बाय कॉट थिटाशी, कॉट थिटा. आणखी पुढे याचंच रिलेशन कशाशी जोडता येईल आपल्याला, कॉट थिटा इक्वल टू 1 बाय टॅन थिटा. आणखी आपल्याला आताच आपण पाहिलं टॅन थिटा इक्वल टू साइन अपॉन कॉस थिटा, हे आपण पाहिलेलंच आहे. हे झाले ट्रिग्नोमेट्रिक रिलेशन. म्हणजे साइन थिटाशी कोसेक थिटाचं काय रिलेशन आहे किंवा कोसेक थिटाची साइन थिटाचं काय रिलेशन आहे, हे रिलेशन सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. आता इथपर्यंत कोणाला काही अडचण असेल असं मला वाटत नाही. सगळ्यांना समजलं, हे नक्कीच समजलं असेल, याच्यात काही अडचण नाही. आता ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी. आता ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी म्हणजे नेमकं काय तेही बघू आपण. ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी, ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी. आता याच्यामध्ये ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी मध्ये आपल्याला काय करावं लागेल, साइन स्क्वेअर थिटा, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा
याची व्हॅल्यू किती येते 1. आता आपण हे सगळे रिलेशन कसे आले काय आले हे आपण बघणार नाही, कारण याचा अभ्यास आपण 9th स्टँडर्ड मध्ये केलेला आहे. त्याच्यानंतर दुसरं रिलेशन काय तर बघा 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा. त्याच्यानंतर परत दुसरा बघा 1 2 आणि तिसरं रिलेशन काय येईल बघा 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. हे रिलेशन आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. आणि यानंतर आपल्या समोर येतोय ट्रिग्नोमेट्रिक टेबल. आता ट्रिग्नोमेट्रिक टेबल आपल्याला लक्षातच ठेवायचा आहे आणि तो तुम्ही करून ठेवला असेल अशी अपेक्षा करते. आणि मी सरळ पुढे जाते. पुढे म्हणजे आपण घेतोय प्रॅक्टिस सेट मधला एक प्रॉब्लेम. आता प्रॅक्टिस सेट मधला आपण प्रॉब्लेम घेणार आहे. प्रॅक्टिस सेट 6.1. इफ साइन थीटा, प्रॉब्लेम काय आहे बघा, इफ साइन थीटा इक्वल टू 7/25 find the values of cos theta and tan theta. आता या ठिकाणी विदाउट आयडेंटिटी. आणि हे कशाला कसं करायचं आपल्याला विदाउट आयडेंटिटी. ते इथे आपल्याला आयडेंटिटी वापरायची नाही. विदाउट आयडेंटिटी. आता विदाउट आयडेंटिटी म्हटल्यानंतर आपल्याला साइन थिटा माहिती आहे. साइन थिटाची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला. साइन थिटा इक्वल टू 7/25. म्हणजे बघा आता हा जर आपला राईट अँगल ट्रायंगल असेल आणि हा अँगल जर थीटा असेल तर बघा अपोजिट साइड आणि हायपोटेनियस हा 25 असेल. राईट. मग आपल्याला काय काढायचं आहे, कॉस थिटा काढायचा आहे आणि टॅन थिटा काढायचा. आपल्याजवळ काय काय आहे, साइन थिटा दिलेला आहे. आता साइन थिटा म्हणजे काय, आता आपण या ट्रायंगलला समजा नाव दिलंय ABC आणि याच्यामध्ये आपल्याला साइन थिटा दिलेला आहे. साइन थिटा म्हणजे 7/25 म्हणजेच काय AB अपॉन AC. राईट. मग आता AB ची व्हॅल्यू काय आहे, AB इक्वल टू 7 अँड AC इक्वल टू 25. आता ट्रायंगल एबीसी मध्ये अँगल बी इक्वल टू राईट अँगल बाय द हायपोटेनियस थेरम. आता इथे आपल्याला हायपोटेनियस नाही पायथागोरस थेरम. आता पायथागोरस थेरम काय आहे, पायथागोरसचा थेरम काय सांगतं आपल्याला, AC स्क्वेअर इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. राईट. we have AC and AB. so find out BC. आता बघा आपण AC चा स्क्वेअर मीन्स 25 स्क्वेअर इक्वल टू AB स्क्वेअर मीन्स 7 स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. आता 25 चा स्क्वेअर किती येणार, सॉरी 25 चा स्क्वेअर येणार 6. युनिट प्लेस मध्ये 5 ऍड 625 आणि 7 चा स्क्वेअर 49 प्लस BC स्क्वेअर. आता आपल्याला याचा हे बघा याच्यातून आपण 625 मायनस 49 इक्वल टू BC स्क्वेअर. आन्सर इज 576. दॅट इज इक्वल टू BC स्क्वेअर. BC स्क्वेअर काय मिळालं आपल्याला
576 हा बीसी स्क्वेअर आहे. सो दॅट्स वाय बीसी इक्वल टू अंडर रूट 576. BC इक्वल टू BC इक्वल टू 576. म्हणजेच आपल्याला काय मिळेल, BC इक्वल टू याचा अंडर रूट 24. आता आपल्याला याच्यावरून साइन थिटा कॉस थिटा काढणं सोपं जाणार आहे. बघा आपल्याला बीसी पण मिळाला. बीसी किती आहे, 25. सो कॉस थिटा, कॉस थिटाचं काय, ऍडजस्टंट साइड अपॉन हायपोटेनियस. ऍडजस्टंट साइड किती आहे, 24, हायपोटेनियस 25. आफ्टर दॅट टॅन थिटा. टॅन थिटा काय, OA, अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड. ऍडजस्टंट साइड काय आहे, 24. अशा प्रकारे आपण टॅन थिटा, कॉस थिटा आणि साइन थिटा आपल्याला मिळालेला आहे. याचवरून आपल्याला कॉस थिटा, टॅन थिटा, सेक थिटा हे सगळं आपल्याला काढता येणार आहे. आलं लक्षात. याच्यानंतर पुढचा भाग आपण पुढल्या वेळी घेणार आहोत. काही अडचणी असल्या तर तुम्ही नक्की विचारा, आपण त्या इथे आपण सॉल्व्ह करून घेऊ. ठीक आहे, चला पुढच्या वेळी पुन्हा भेटू.